महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। पाचोरा तालुक्यातील चिंचपुरे गावातील अक्काबाई हसन तडवे यांचे घरकुल मंजूर होऊन घराचे बांधकाम चालू असताना बेकायदेशीर घरकुल बांधणाऱ्या जाकीर गफूर तडवे याने तक्रारदार महिलेस जिना बांधकामासाठी विरोध केला व मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली। यासाठी महिलेने पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन, मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव, गट विकास अधिकारी साहेब पाचोरा यांना वारंवार तक्रार करून सुद्धा कुठलीच चौकशी झाली नाही किंवा संबंधित जाकीर गफूर तडवे याचे शबरी घरकुल योजनेत घरकुल मंजूर आहे, परंतु त्याच्याकडे कुठल्याच प्रकारची जागा नसताना याचे घरकुल मंजूर कसे झाले या संदर्भात तक्रार दिली आहे। तक्रार देऊन सुद्धा कुठल्याच प्रकारची कार्यवाही होत नसल्याने तक्रारदार महिलेने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी 14 एप्रिल रोजी पाचोरा पंचायत समितीसमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला आहे। होणाऱ्या परिणामास पाचोरा पंचायत समिती व पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन जबाबदार राहतील असे त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले। महाराष्ट्र टुडे न्यूज साठी चंदू खरे, जळगाव। आपलं नाव काय? अक्काबाई हसन तडवे। कुठले राहणार आहे आपण? चिंचपुरा। आपण पंचायत समितीला कुठला तक्रार अर्ज दिलेला आहे? घराच्या संदर्भात। काय विषय त्यात? ते मला घरकुल बांधायला अडथळा आणि त्या समोरचा व्यक्ती बेकायदेशीर घरकुल बांधतो। कोण अडथळा आणतं आपलं घरकुल बांधण्यासाठी? जाकीर गफूर तडवे। कुठले राहणार ते? चिंचपुरा। त्यांचं काय झालेलं घराचं? त्याचं बेकायदेशीर घरकुल आहे आणि त्याचा उतारा आणि ठराव गिराव काहीच नाही, तरी घरकुल बांधलं गेलं। या संदर्भात आपण पंचायत समितीला तक्रार केली का? हां केली। त्यावर काही कारवाई झाली का? काहीच कारवाई नाही। त्यावर कारवाई नाही झाली, मग आपण आता काय करणार आहात? जर कारवाई नाही झाली तर मी आत्मदहन करणार आहे पंचायत समितीत। कधी करणार आहे आपण आत्मदहन? 14 एप्रिल बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या रोजी। कुठे करणार आहे आपण आत्मदहन? पंचायत समिती। म्हणजे आपण वेळोवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज देऊन सुद्धा अद्याप कुठली न कारवाई झाल्यामुळे आपण हे पाऊल उचलणार आहे। हो। ह्या पाऊल आपला ठाम निर्णय का? ठाम निर्णय, आत्मदहन करणार म्हणजे करणार। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।